एक नवीन भूत भरलेलं आहे सर लोकांच्या डोक्यामध्ये की गाडी घ्यायची तर ती नवीनच गाडी घ्यायची आणि EMI वरतीच घ्यायची. ह्या पॉईंटवरती तुमचं काय ओपिनियन आहे सर? सी भारतामध्ये आजच्या याच्यामध्ये 90% पीपल आर टेकिंग ऑन अ EMI. कार जे घेतात ना 90% लोक EMI वर घेतात. त्याचे 90% हा त्यांचा लोन असतो. सो अज्युमिंग की आपल्या भारतामध्ये 1 लाख गाड्या आहेत, त्याच्यामध्ये 90% गाड्या EMI वर आहे. सो से अज्युमिंग फॉर सेफर साईड किंवा ॲज की 90,000 गाड्या 90,000 कोटीच्या झाल्यात, तर त्याच्यावर 81,000 करोडचं लोन आज घेतलं आहे. दिस इज व्हेरी डिफिकल्ट हे जे होत आहे, दिस इज व्हेरी डिफिकल्ट टाईम. दुसरं, आज लोकांकडे पैसे नाही आहे. मॅक्सिमम 75 to 80% पीपल ज्यांच्याकडे आयफोन आहे, तो आयफोन हा EMI वर घेतला जातो. सो त्या संदर्भात आपण विचारच करत नाही. सो माझी इन्कम एकीकडे वाढत नाही आहे, पण माझा EMI हा वाढत 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 चालला. आज आपल्याकडे लोकांचा जॉब गेला तर तुम्ही ते लोन फेडू शकाल का? ते EMI होऊ शकेल का? सो दिस इज टोटल डेट ट्रॅप. लोकांनी ही जितक्या लवकर समजेल तितक्या लवकर आपली किंवा आपल्या फॅमिलीची ग्रोथ ही आपल्याला चांगली करता येईल.